लातूर जिल्हा परिषद पंचायत समितीचे निकाल हाती आलेले आहेत आणि यामध्ये कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. कशा पद्धतीने हे निकाल लागले आणि याचे अर्थ काय जाणून घेऊयात. माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार राजू पाटील सर आहेत. कशा पद्धतीचे हे अर्थ आहेत? कुणालाही एकल हाती सत्ता लातूरमध्ये मिळाली नाही. 59 जागेसाठी मतदान झालं. 6 विधानसभा मतदारसंघ आणि 10 तालुके त्यामध्ये इन्क्लूड आहेत. तुम्हाला मी कालच म्हटल्याप्रमाणे महायुतीचे 5 आमदार आणि काँग्रेसचा केवळ 1 आमदार आणि 1 माजी आमदार अशी त्यांची भूमिका राहिलेली आहे. बघा, या निवडणुकीमध्ये महायुतीच्या ताब्यामध्ये जिल्हा परिषद गेली असली तरी काँग्रेस पक्षाला लातूर जिल्ह्याने स्वीकारलंच आहे. कारण 23 जागा एकट्या काँग्रेस पक्षाच्या निवडून दिलेल्या आहेत लातूर जिल्ह्यानं पूर्णपणानं. गेल्या वेळेला आपल्याला आठवत असेल तर केवळ 15 जागा काँग्रेसच्या होत्या आणि 15 वरून काँग्रेस 23 जागेवर म्हणजे 8 जागेवर जास्तीचा विजय त्यांनी मिळवलाय. आणि त्यांच्या मित्रपक्षाचा विचार केला तर 3 जागा या त्यांच्या मित्रपक्षाला मिळालेल्या आहेत. म्हणजे जवळपास 28 जागेवर आज काँग्रेस आघाडीनं विजय मिळवलेला आहे. खरी गोष्ट आहे की जिल्हा परिषदेत ते सत्ता स्थापन करू शकत नाहीत. कारण मी आपल्याला कालच म्हटल्याप्रमाणे उदगीर आणि अहमदपूर या 2 मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात निर्माण झालेली सहानुभूतीची लाट होती. त्या लाटेचा पुरेपूर फायदा संजय बनसोडे आणि बाबासाहेब पाटील यांना झालेला आहे. 12 जागा राष्ट्रवादी काँग्रेसने तिथे जिंकलेल्या आहेत. खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस तिथे 12 जागा जिंकेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. म्हणजे त्या पद्धतीचा प्रचारही दिसला नाही. प्रचारामध्ये ते आक्रमक पद्धतीने गेले देखील. त्यांची अशी परिस्थिती होती की त्यांनी अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीबरोबर त्यांना युती करावी लागली. त्यांनी केली सुद्धा होती. कारण आपल्याला आपली परिस्थिती बरोबर नाही, चांगली नाही याची त्यांना खात्री होती. परंतु दादांच्या दुःखद निधनाच्या नंतर जे वातावरण पलटलं पूर्णपणानं, जसं की निलंग्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं 1 जागा तिथेही जिंकलेली आहे. लातूर ग्रामीणमध्ये 1 जागा जिंकलेली आहे. मुरुड, म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या सहानुभूतीच्या लाटेचा हा सगळ्यात मोठा परिणाम झाला आहे. आणि याच लाटेमुळं महायुतीला सत्तेवर जाण्याची संधी मिळालेली आहे. भाजपचं कसं बघता? भाजप 36 जागा मिळवलेल्या होत्या. आता 18 जागेवरती भाजप आलेला आहे. लातूर ग्रामीणचा आपण बघितलं असेल की लातूर ग्रामीणमध्ये एकूण ज्या जागा होत्या त्या 14 जागा होत्या आणि 14 पैकी 10 जागा ह्या काँग्रेस पक्षाने आणि त्यांच्या आघाडीने जिंकलेल्या आहेत. भारतीय जनता पार्टीला लातूर ग्रामीणमध्ये केवळ 2 जागा मिळाल्या आहेत. केवळ 2 जागा. म्हणजे लातूर ग्रामीणमध्ये, लातूर तालुक्यामध्ये, लातूर आणि रेणापूर या दोन्ही भागामध्ये भारतीय जनता पार्टीची जबरदस्त पिछाड झालेली आहे. अपेक्षेपेक्षा अधिक चांगली कामगिरी धीरज भैया देशमुख यांनी केलेली आहे. कुठलाही नारा नव्हता आणि कुठलाही नेता नव्हता. याचा कसा सेटबॅक आणि कसा फटका बसला? कसं आहे, नाराही नव्हता, नेताही नव्हता त्या मतदारसंघामध्ये. परंतु शेवटी काय झालं होतं की धीरज देशमुख किंवा देशमुख परिवाराची यावेळेला कारखान्याचे ऊसाचे जाहीर केलेले भाव ही सगळ्यात मोठा त्यांच्या यशाचं ही पूर्णपणानं गमक आहे. या भागातला शेतकरी पूर्णपणानं यावेळेला काँग्रेसच्या बाजूने उभा राहिला. तो रमेश अप्पाच्या बाजूने उभा राहिला. ऊस उत्पादक शेतकऱ्याचा मतदारसंघ म्हणून लातूर ग्रामीण भागाकडे आपण पाहतो. आणि आपण पाहताय की देशमुखांचे कारखाने त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. आणि देशमुखांनी चांगल्या पद्धतीचा भाव देण्याची घोषणा जाहीरपणाने यावर्षी केलेली आहे. त्याचा खूप मोठा चांगला सकारात्मक परिणाम झाला. 1 भाग. 2 भाग, लातूर शहरामध्ये अमित देशमुखांनी जो विजय मिळवला, दैदिप्यमान विजय, त्याचा सुद्धा त्यांना धीरज भैयांना खूप मोठा फायदा त्या मतदारसंघामध्ये, त्या वातावरणाचा सुद्धा फायदा त्याला खूप मोठा झाला. कशा पद्धतीने पाहता? निवडणुकीमध्ये झेंडा कोणाचा असेल मग जिल्हा परिषदेवर? मी आता लोक म्हणतात महायुतीचा, लोक म्हणतायत. माझं थोडंसं अजून थोडंसं वेगळं विचार मी करतो. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीची सत्तेची वाटणी कशी होईल यावर आता बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसला लातूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद देणार आहे का? कारण लातूर जिल्हा परिषदेमध्ये महायुतीला जे यश मिळालेलं आहे ते केवळ दादांच्या सहानुभूतीवर मिळालेलं आहे. की दादांना श्रद्धांजली म्हणून 14 लोक जवळपास संपूर्ण जिल्ह्यामधून राष्ट्रवादीचे निवडून दिलेले आहेत. त्यामुळे आता भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रवादीला अध्यक्षपदाचा पहिला मान देणार आहे का, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या दोघांची सत्तेची वाटणी कशी होते आणि ती जर झाली नाही तर एक वेगळं चित्र आपल्याला भविष्यामध्ये बघायला मिळू शकतं. काय चित्र असू शकतो? कारण कुठलाही पक्ष एकल हाती आलेला नाही. सगळ्यात मोठा पक्ष जो काँग्रेस. बघा, भारतीय जनता पार्टीचं लातूरचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं फार जमतं असं नाहीये.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, मंत्री महोदय आहेत, जे अहमदपूरचे बाबासाहेब पाटील, त्यांचं आणि भारतीय जनता पार्टीचं कधीच पटत नाही. संभाजी पाटलांचं आणि बाबासाहेब पाटलांचं तर कधीच पटत नाही. हे आपण प्रत्यक्षात पाहिलंय, नगरपालिकेच्या निवडणुकीत पाहिलंय, अनेक ठिकाणी ते पाहिलं. त्याच्या खड्याचं काय होणार आता? तेवढं बोलले नाही, वेगवेगळ्या पद्धतीने लढल्याचं. नाही, आता वेगवेगळ्या पद्धतीने ही सगळी मंडळी लढलेली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसला जर योग्य पद्धतीने सत्तेत वाटा नाही दिला गेला तर पूर्णपणाने राष्ट्रवादी काँग्रेस वेगळा विचार करू शकते आणि ते लातूरमध्ये काँग्रेसबरोबर जाऊ शकते. काय त्याला फारसं काही बघा, त्याचाही पुढचा विचार आहे की आणखीन बऱ्याच निवडणुका राष्ट्रवादीच्या या 3 आमदारांना वेगवेगळ्या पद्धतीने लढवायच्या. त्यातमध्ये राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांचे हितसंबंध हे अमित देशमुखांच्या मध्ये सुद्धा गुंतलेले आहेत. तर अशा पद्धतीचे निवडणुकीचे कौल आलेले आहेत आणि अजूनही कुणाचंही बहुमत आले नाही, स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळे महाविकास आघाडी, महायुती एकत्र येऊन कशा पद्धतीनं आणखी गणितं बांधले जातात, काँग्रेस कुणाला एकत्र घेऊ शकतं का, आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भाजप एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतो का, हे पाहणं महत्वाचं आहे. कारण काँग्रेस पहिला मोठा पक्ष ठरलेला आहे 23 जागावरती. त्याच्यामुळे सत्ता स्थापनेचा दावा कोण करतं याकडे देखील सर्वांच्या नजर आहे. त्यानंतरच जिल्हा परिषदेमध्ये झेंडा कुणाचा असेल हे ठरणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.